तुझ्या 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 रूपाचं चांदण. हो भवानी शेठ, जिंकणार तर आपणच. कारण मोरे साहेबांनी एखादी गोष्ट हातात घेतली की मांजर पण आडवं जायला घाबरते की. अंगाशे अन्या अन्या हो शेठ, ते पैसे घेऊन ये. हा होय आलोच. मोरे साहेब, ह्यो ॲडव्हान्स. बाकीचे काम झाल्यानंतर. कोऱ्या नोटांचा वास म्हणजे लत आहे लत. ओ भवानी शेठ, हे पोस्टर कसले? ते निवडणुकीचे पोस्टर आहे ते. निवडणुकीचे पोस्टर आहेत वय. वा वा, लावून टाका लावून टाका. जाळायला सांगितलं त्याला. जाळायला ते कशा पाहिजे? कारण महेश्वरी पाटलांनी भवानी शेठच्या उमेदवाराला आपल्या बाजूने करून घेतलं. पाटलांनी त्यांच्या उमेदवाराला ऐन वेळेला माघार घ्यायला लावली आणि फितुरी केली. टेन्शन नॉट. एकदा का त्या दत्ताला आतमध्ये टाकला की नाही की पाटलाचे हात तुटले म्हणूनच समजा. पाहिजे तेवढी उलटा पालत करू दे, नका काळजी करू. चला चव्हाण, निघायचं का? जरा राऊंडावरती जातो आणि कलेक्शन किती झालंय ते बघतो. शेठ, हे पण पोस्टर जाळून टाकतो. हा जा, जाऊन टाक. चला भवानी शेठ, आता निवांत राहा. तेवढं डीलचं लक्षात असू द्या. मोरे साहेब, यो भवानी एक वेळ दुश्मनी इसरल, पण दिलेला शब्द विसरणार नाही. तुमच्या आईचा आशीर्वाद असू दे म्हणतोय मी. मोरे साहेब, या वेळेला छोटाच मॅच झाला. पुढच्या वेळेला एकदम दणक्यात पार्टी करू. हा, चालतंय की, तटलंय कुठं? सांगायचे. हो शेठ, हे काळ्या पोरगीचं पोस्टर आपल्याकडे आले, त्याचं करायचं काय? वर तोंड करून काय विचारतोयस? जाळून टाक ते पोस्टर. वाजलं सर. पोरीला बी लय पंख फुटल्या ती. तिची वाटच लावतो पद्धतशीर. नाही हिला आगीच्या काळ्या धुरावाने आणखीन काळी केली ना, भवानी नाव नाही सांगणार. कोणावर एवढा कावला यो? ओ पाटलांची आधीची उमेदवार. मी म्हटलं होतं की हीच ती काळ्या रंगाची पोरगी. हिनेच तर गेम केला ना भवानीचा. काळ्या रंगाची पोरगी? माझी सांग. कोण हाय कोण ही? ही पोरगी महेश्वरी पाटलाकडे कशी? मोरे साहेब, हीच ती पोरगी ताई साहेबांच्या गळ्यातला ताईत बनून फिरतीया. आमच्या उमेदवाराला फोडण्यात बी हिचाच हात होता. नाव काय तर पोरीचं? नक्षत्रा.
शंकर दादा, काय काय नक्षे? तुम्ही दत्ता साहेबांना कुठे बघितलंय का? मला काय दत्तगुरु पण ठाव नसेल. जसा वारा कधी इकडून कधी तिकडून वाहतो ना, तसे दत्ता भाऊ आहेत. कधी कुठं जातील याचा नियम नाही. तू जेव आणि झोप. हा नक्षे, रातच्याला त्यांच्याकडे काय काम आहे तुझं? अहो, काम काम म्हणजे तसं बराच वेळ दिसलं नाही ना, म्हणून विचारलं. असं वय? अगं ते दुपारीच बाहेर गेले. बसले असेल कुठेतरी चपटी घेऊन. हो, आज पौर्णिमा आहे ना. तसलं काही नसतं दत्ता भाऊंचं. आठवण झाली की उघडली चपटी. दादा, हे तुम्हाला अति नाही वाटत? नाही म्हणजे असं दारू पिऊन दुःख नाही विसरता येत. मला बी कळते नक्षे, पण सांगणार कोण? जेव्हा जेव्हा त्यांना आठवण येते तेव्हा त्यांना दोन गोष्टी लागतात. एक दारू आणि दुसरा आसूड. दारू पिऊन दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा आणि आसूड वडून स्वतःला जखमा करून घ्यायच्या. अहो, अशाने त्यांच्या आयुष्याची वाट लागते. लागते? लागले म्हण. मी लय प्रयत्न केला त्यांना समजवायचा, तर काय उपयोग नाही. हे दारू प्रकरण कधी सुटल, कोण सोडवल, हे दत्तगुरूंना ठाव. मी काढीन त्यांना बाहेर. मी सोडवीन त्यांची दारू. तू हे नक्षे काही वाढीव करू नकोस. दत्ताभाऊ ऐकवतील तुला. नग त्या भानगडीत पडूस. अहो नाही दादा, मलाही करावंच लागेल. दत्ता साहेबांची दारू कायमची बंद करण्याची जबाबदारी आहे माझ्यावर. तुझ्यावर जबाबदारी कोणी दिली? आई साहेबांनी. ताई साहेब? ताई साहेबांनी कधी? अहो, आज दुपारी त्यांनी मला बोलवून घेतलं ना, तेव्हा सांगितलं. आता त्यांच्या शब्दाला नाही तर नाही म्हणू शकत ना म्या, म्हणून म्हणते त्यांची दारू सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ना, ते म्या करीन. हा, त्यांच्या जखमा तर मिटवू नाही शकणार, पण मलम तर लावूच शकते ना. बाबो, लय मोठी जबाबदारी दिली ताई साहेबांनी. हे नक्षे, त्या रेखाला त्यांच्या मनातून काढणं लय अवघड आहे. जोवर ती जात नाही ना, तोवर काही खरं नाही. हो, प्रयत्न तर करून बघू. थोड्या का होईना, जखमा भरून निघाल्या तरी बरं होईल. तुम्ही मला मदत कराल? म्या तुझी मदत म्हणजे म्या बी तुझ्या संग शिव्या खाऊ काय? हो, नाही नाही, प्रयत्न मीच करीन. तुम्ही फक्त सोबत राहा. तसा नेहमीच मी तुझ्या सोबत आहे, पण ह्या प्रकरणात मी असणं गरजेचं आहे काय? हो. दत्तगुरु. हो, शंकर दादा, आपण एक काम करू. तुम्ही माझ्यासोबत चला. चल. कुठं? अहो, चला तर सांगते. चला. ए नक्षे, मोरे साहेब, अजून किती दिवस धंदे बंद ठेवायचे आम्ही? नाही म्हणजे आमच्या मुलाबाळांचा पण थोडा विचार करा की. साहेब, पोरांच्या शाळेच्या फी भरायच्या आहेत ते. आणि त्या लोकांपायी आम्हाला कशा पायी भुर्दंड हो? साहेब, पैशांची लय गरज आहे. जरा बघा की. तुम्ही काय जावई हाय होय माझं? तुमचं ऐकाया. तसं नाही साहेब, पण त्यांच्या पायी आमच्यावर कशाला अन्याय करायलाय? होतं नव्हतं ते धान्य बी सडत चाललंय, पैसे बी अंगावर आहे ती. नक्षत्रा गायब झालती तवा काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? हेच की नक्षत्र मिळत नाही तोपर्यंत दुकानं उघडायची नाहीत. मग सापडली का ती? हा, काय रे, सापडली का ती? तरी बी थोबाड वर करून धंदा चालू करा सांगताय होय? ती पोरगी कुठं गेली? तिला हुडकायची जबाबदारी कुणावर होती? हा, कुणावर होती? नाही, आमच्यावरच आहे साहेब. मग हुडका तिला. नसेल सापडत ना तर तुमचा तो लाडका गुरुजी आहे ना, त्यासनी जाऊन विचारा. तो दत्ता आलता, दत्ता भाऊ, त्याला जाऊन विचारा. तिची पाठराखण करायला आलता ना, मग विचारा की त्याला जाऊन. ज्या दिवशी ती पोरगी माझ्या समोर असेल ना, त्या दिवशी तुमची दुकानं उघडी होतील. हा माझा यम मोरेचा शब्द आहे.
यम यम मोरे टोकॅलिटी वापरूया या टायमाला. पोरगी घावली की सरळ सरडेवानी झडपच घालायची. उडाल उडाल मन कापसावानी उडाल. नक्षे काय करायली तू? हे नक्षी दत्ताबाईंच्या बसून हात लावू नकोस, गडबड होईल. शर्ट पसरा. आता हे काय? तुम्ही म्हणला ना साथ द्याल. हा, आता उभं राहा. अगं नक्षे, दत्ताभाऊ आले ना तर ह्याच बाटल्या आपल्या डोक्यात फोडतील. काय नाही होतो. नक्षे, मला लय भ्या वाटते. शंकर दादा, घाबरून कसं चालेल? तुम्हाला नाही वाटत दत्तासाहेबांची दारू सुटावी म्हणून? लय वाटते ग नक्षे, पण यो असला डेंजर मार्क हुकून काशील असं वाटलं नव्हतं. नक्षे, दत्ताभाऊ आले आणि त्यांना त्यांच्या बाटल्या दिसल्या नाही तर लय खवळतील ते. काय नाही होतो, चला. अगं नक्षे, ऐक माझं. असं काय? आता काय? नाही नाही काय आता? हे नक्षे, आसूड कशा बाई? आता आसूड पण लपवणार की काय? नक्षे, आता काय आपलं खरं नाही. तू मला दत्ताभाऊंचा मार खायला लावतेस. दादा, तुम्ही असं सारखं सारखं मध्ये बोलून मला घाबरवू नका. मग काय करू? तू कामच तसं करतेस. या समजा गोष्टी दत्ताभाऊंच्या जवळच्या आहेत आणि तुला ठाव आहे दत्ताभाऊंच्या खासगी आयुष्यात कुणी डोकावलं तर त्यांना नाही आवडत. तरी बी तू हे या बाटल्या ठेवा इथं. हाय का? आता मी काय खांबाशी बोलतोय हाय? दादा, वेळ घालवू नका, या लवकर ठेवा. काय करते ही पोरगी काय माहित. हा. एक नक्षे, अरे नक्षे काय करतोस? अगं तुला येल लागलं काय? अगं काय करतेस तू? दत्तगुरु महाराज, आता तुम्हीच माझा जीव वाचवा. नक्षे, मला झोप आली, मी झोपायला चाललो. मी दादा, बसा. अगं हे बाटल्या होत्या तिथं. अगं नक्षे, तुला बघवत ना मी सुखाने जगतोय ते. हं? अगं दत्ताभाऊ आले आणि त्यांना त्यांच्या बाटल्या दिसल्या नाही तर ह्याच बाटल्यात कोंबून चुरचुरी पेटवतील. काही बिघडत नाही. तुम्ही मला बहीण मानता की नाही? हा, मग भावाचं कर्तव्य असतं बहिणीची मदत करणं. चला ओता. अगं पण तुझी मदत करायला मी जिवंत पाहिजे ना. नाही, दत्ताभाऊ यायच्या आधी मी बॅग भराय घेतो. मी चाललो होतो. ओ दादा, बसा. अगं कोणी काही कुठे जाणार नाहीये आणि कोणी मारणार पण नाहीये तुम्हाला. अगं हे बघा, तुम्ही मदत करा मला, नाहीतर मी रुसून बसेन आणि जेवण सोडेन. हाय का आता? चला शंकर भाऊ, घटका मोजाय सुरू करा आता. झालं? हा, हा, झालं. आता ह्या बाटल्या विसरून घ्या, तिथे पाणी. हा. अरे ग नक्षे, नक्षे, छातीत दुखायला लागले माझ्या. छातीत दुखायला लागले म्हणजे नक्षे, 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 मी झोपायला जातो. झाली नाटकं? मी आले. अगे नक्षे, मला एकट्याला सोडून कुठे चालली? सगळ्या बाटल्या विसरून ठेवा. हा, काय ही नक्षे पण ना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. झाल्या का बाटल्या विसरून? हा, झाल्या. बरं, सगळ्या ठेवा इथे. हा. या. हे घ्या. हे काय? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा. काय याच्यात? अगं सांग की. काढा. काय डोकं आहे आमच्या बहिणीचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अक्षा, हा भाऊ, चल गाडी काढ, मला घरी सोड. चला. ए नक्षे नक्षे, ताई साहेबांनी सांगितले मला मान्य आहे, पण हे जे काही करते ना ते नंतर वाढी होऊन बसत. दत्ताभाऊंचा राग लय डेंजर आहे. एकदा अनुभव घेऊन झालाय तुझा. दादा, ह्यातून जर काही चांगलं होणार असेल ना तर आणखीन थोडे दिवस त्यांचा राग सहन करायची तयारी आहे माझी. द्या. आणि हे सगळं आपण त्यांच्या चांगल्यासाठी करतोय की नाही? ते झालंच, पण तुझ्या हक्काने या समध्या गोष्टी करतेस नव. एवढा हक्क आजपर्यंत फक्त 2 जणींवर होता, एक ताईसाहेब आणि दुसरी ही रेखा. मला तर आताच धडधडी भरायला लागले. दत्ताभाऊ काय करतील काय सांगता येत नाही. शंकर दादा, प्रेमात आणि भावनांच्या युद्धात परिणामांची चिंता कधी होते माहितीये? जेव्हा तुमच्या मनात स्वार्थ असतो. एखादी गोष्ट मिळवायचा, तिला बळजबरीने जवळ करायचा, तेव्हा आपण परिणामांचा जास्त विचार करतो. आणि माझ्या मनात ह्यातलं काहीच नाहीये, म्हणून या गोष्टीचे जे काही परिणाम होतील ना ती भोगायची माझी तयारी आहे. जास्तीत जास्त काय होईल? दत्तासाहेब मारतील, गळा धरतील, हाकलवून लावतील, पण मला आतून हे समाधान असेल की मी प्रयत्न केले त्यांना दारूच्या चक्रातून बाहेर काढायचा. नक्षे, दत्ताभाऊंच्या प्रेमात विमत पडली की काय? याला काय नाव द्यावं मला नाही माहित, पण इतकं नक्की माहितीये की त्यांनी हे सगळं थांबवावं. ते जेव्हा जेव्हा अश्रू ओढतात ना तेव्हा त्याचे घाव माझ्या मनावर होतात. आणि आपल्या माणसाला होणारा त्रास आपल्याला कळत असेल तर त्यातून त्याला बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य. तेच करायचा प्रयत्न मी करते. राहता राहिला प्रश्न प्रेमाचा, तर मला त्याचा अनुभव नाहीये, कारण मला ते कधी झालंच नाही. आता दत्तासाहेब आले ना की त्यांनाच विचारेन, हे प्रेम आहे का हो? दत्तगुरु, हे काहीतरी वेगळंच घडताना दिसतंय. हे प्रकरण बघून माझ्याच अंगाला कापरं भरलंय. नक्षे, हे असं? हे अक्षा, थांबव इथं. थांबव. घरला नव्ह तुझं? होय भाऊ. घरला जा. हो, पर घर लांब आहे अजून, सोडतो की म्या. मी सांगितलं नव घरला जा म्हणून. एक येळ मला तरी चालेल, तर भरल्या ताटाला आणि आईला थोपवायचं नाही. होय भाऊ. जा घरला आणि 4 घास खाऊन घे. जा. आणि हा, माय संग गप्पा मारायच्या. होय भाऊ. मी जातो. चल.
हे नक्षे 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 काय करते आसूड कापते की काय बरोबर ओळखलं. पकडा. खरंच कापते ही नक्षे नको नक्षे